मी काट्यातून चालून थकले. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं करणाऱ्या हजारो मावळ्यांपैकी एका सामान्य माणसाची गोष्ट तुम्हाला माहीत आहे का? अशाच एका सामान्य माणसाची गोष्ट बाबासाहेब पुरंदरे यांच्या शेलारखिंड या साहित्य कृतीतून समोर आली आणि पुढे दिग्दर्शक राजदत्त यांनी ती पडद्यावर आणली. त्या सामान्य माणसाची गोष्ट सांगणारा सिनेमा होता सर्जा. कथा आहे मुघलांच्या ताब्यात असलेल्या एका किल्ल्याची आणि याच किल्ल्याला आणखी मजबूत करण्यासाठी मुघलांच्या तोफा या किल्ल्यावर पोहोचवल्या जाणार आहे. एकदा का या तोफा किल्ल्यावर पोहोचल्या तर हा किल्ला परत मिळवणं स्वराज्यासाठी कठीण जाणार आहे. म्हणूनच मुघलांच्या तोफा किल्ल्यावर पोहोचण्याआधीच त्या थांबवण्याची मोहीम सुरू होते आणि या मोहिमेत उतरतो सर्जा. पण सर्जा पकडला जातो. आता परिस्थिती बघा, सर्जा पकडला गेलाय, तोफा किल्ल्याकडे निघाल्या आणि वेळ हातातून निसटतो. पण तेव्हाच येते कस्तुरा, एक डोंबारी मुलगी. तिच्याकडे ना सैन्य ना शस्त्र, पण तिच्याकडे आहे तिची कला आणि धाडस. किल्ल्याच्या 2 बुरुजांमध्ये बांधलेल्या दोरीवरून कसरत करत ती मुघल सैन्याचं लक्ष स्वतःकडे वेधून घेते आणि याच गोंधळात सर्जाची सुटका होते. पण सर्जाची खरी गोष्ट इथे संपत नाही. इतिहास घडवणारे सगळे लोक हे इतिहासाच्या पुस्तकात सापडतील असं नाही. काहींची गोष्ट सर्जासारख्या सिनेमातून आपल्यापर्यंत पोहोचते.